रेरा कायदा जेव्हा सुरू झाला म्हणजे 2017 जेव्हा प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन व्हायला सुरुवात झाली, तेव्हा कायदा हा रजिस्ट्रेशनशीच फक्त निगडीत होता किंवा त्याचेच नियम लागू झालेले होते आणि अ, म्हणजे रेरा कायदा हा फक्त बिल्डर लोकांसाठी आणि प्रोजेक्ट रजिस्टर कसं करायचं एवढाच फक्त विषय चालू होता. त्याच्यानंतर हळू केसेस फाईल व्हायला लागल्या. मग केसेसच्या ऑर्डर्स यायला लागल्या. मात्र तेव्हा ज्या ऑर्डर्स यायच्या या बिल्डरला पेनल्टी लागायची किंवा मग ती रिकवर कशी करायची हे माहिती नव्हतं किंवा ऑर्डर फक्त व्हायच्या आणि मग रेरा हा कायदा बिना दाताचा वाघ आहे असं सगळं ते सुरू झालं. मात्र आत्ता म्हणजे गेल्या 2 ते 3 वर्षापासनं रेराच्या ज्या ऑर्डर होतात त्याचं पुढे काय होतं हे खूप स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे रेराची ऑर्डर होते, त्याच्यानंतर ती ऑर्डर तहसीलदारांकडे जाते, मग बिल्डरच्या प्रॉपर्टी सर्च केल्या जातात, त्यांना अटॅचमेंट लागली जाते, मग त्याची रिकव्हरी करायचं पण जी काही प्रोसेस आहे ती पण अगदी क्लिअर झालेली आहे. त्यामुळे आता ऑर्डर झाली आणि पुढे काहीच झालं नाही असं होत नाही. आता जी काही ऑर्डर झाली आहे, जी काही पेनल्टी बिल्डरला लागले, जे काही कॉम्पेन्सेशन डिलेचं आहे, तर ते अतिशय योग्य पद्धतीने रिकवर केलं जातं. त्यामुळे हा एक मेजर बदल आहे किंवा हा सकारात्मक बदल आहे जो आत्ता चालू आहे. म्हणजे आता बिल्डर घाबरतात. रेरा कायद्यामध्ये कंप्लेंट फाईल केली की पेनल्टी बसणार आणि ती पेनल्टी आपल्याला द्यावी लागणार हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. पूर्वी रेरामध्ये कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा प्लॅन जे सँक्शन प्लॅन आहेत त्याचे डिटेल्स असं खूप काही योग्य पद्धतीने नव्हतं दिलेलं. आता सप्टेंबर 2025 रेराची नवीन वेबसाईट आली आहे. पूर्वी जी वेबसाईट होती त्याच्यामध्ये 50 पॉईंट्स होते जे तुम्हाला प्रोजेक्टबद्दल माहिती द्यायची होती, त्याच्यासाठी 50च पॉईंट्स होते. आत्ताची जी महारेराची नवीन वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जवळपास 250 ते 300 पॉईंट्स आहेत. ते तुम्हाला भरून द्यावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला बिल्डरची माहिती, बिल्डरचं बॅकग्राऊंड, प्रोजेक्टची माहिती, प्रोजेक्टच्या डेडलाईन्स, कधी प्रोजेक्ट संपणार आहे किंवा ॲम्युनिटीजची डेडलाईन या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून द्याव्या लागतात. त्यामुळे अतिशय क्रिस्टल क्लिअर होत चालला आहे कायदा. त्याची वेबसाईट पण डेव्हलप होत चालली आहे आणि भरपूर प्रमाणात रेराचा स्ट्रिक्टनेस वाढलेला आहे. म्हणजे कायद्याची भीती ही मोठ्या प्रमाणात आता समाजामध्ये आहे. जे आता नवीन टॅब्स जे ॲड झालेले आहेत तर त्याच्यामध्ये सुरुवातीला बिल्डरची माहिती देणं गरजेचं होतं. तर आधी काय होतं की तुम्ही बिल्डरचा ॲड्रेस, फोन नंबर, ॲथोराइज्ड पर्सन कोण आहे, त्याचे डिटेल्स एवढंच तुम्हाला द्यायचं होतं. आता जी नवीन वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर कंपनी असेल, बिल्डर एखादी कंपनी असेल तर त्याचे जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सनी इंडिव्हिज्युअली आधी कुठले प्रोजेक्ट केलेले आहेत ते द्यावं लागतं. इंडिव्हिज्युअल पार्टनर्सचे पॅन नंबर, आधार नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे ॲड झालेले आहेत. त्यानंतर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टास्क म्हणजे स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे द्यायचं होतं. आता ते जे स्पेसिफिकेशन्स किंवा ॲम्युनिटीज आहेत त्याची डेडलाईन काय आहे, ते कधी संपणार आहे, त्याची पोझिशनची डेट काय आहे हे तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर बऱ्याच प्रकारचे डिक्लरेशन्स किंवा GST नंबर, आधी GST नंबर नव्हता जो आता बिल्डरला कंपल्सरी द्यावा लागतो किंवा एजंट, कुठले एजंट तुमच्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत त्यांचे डिटेल्स, त्यांचा रेरा नंबर हे तुम्हाला सगळं देणं आता कंपल्सरी आहे. म्हणजे हे सगळे डिटेल्स भरल्याशिवाय तुम्हाला रेराला अप्लायच नाही करता येत.